श्रीलंकेतील हे अनोळखी आणि दाट जंगल हीच ती जागेतही बजरंगबली साक्षात येतात. आपण सर्वसाधारणपणे हनुमानजी हिमालयात आहेत असे मानतो, पण एका गुप्त हवनाची पूर्तता करण्यासाठी ते एका जंगलात राहणाऱ्या काही खास लोकांना भेटायला येतात. ते लोक कोण आहेत? हनुमानजीचा त्यांच्याशी नेमका काय संबंध आहे? या कथेची सुरुवात होते जेव्हा हनुमानजी प्रथमच प्रभू श्रीरामांची अंगठी घेऊन माता सीतेकडे लंकेत पोहोचले. संदेश दिल्यानंतर त्यांनी रावणाची शक्ती तपासण्यासाठी अशोक वाटिका उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. रावणाच्या सैन्यात गोंधळ उडाला तेव्हा रावणाचा पुत्र इंद्रजित याने ब्रह्मास्त्राचा उपयोग करून हनुमानजींना बंदी बनवले आणि दरबारात हजर केले. तेथे त्यांचा अपमान करण्यासाठी रावणाने त्यांच्या शेपटीला आग लावली, पण हीच रावणाची सर्वात मोठी चूक ठरली. हनुमानजींनी आपली शेपटी इतकी विशाल केली की संपूर्ण सोन्याची लंका तिच्या कथेत आली आणि क्षणातच ती गर्विष्ठ नगरी राखेत बदलली. लंका दहनानंतर क्रोध आणि अग्नीच्या उष्ण हनुमानचे शरीर जळते. विश्रांतीसाठी ते लंकेजवळील विदूर पर्वताच्या दाट जंगलात गेले. त्यावेळी संपूर्ण लंका त्यांच्या प्राणावर उठली होती, पण त्या जंगलात राहणाऱ्या मातंग जमातीच्या पूर्वजांनी कोणतीही भीती न बाळगता त्यांची सेवा केली. हे लोक जगापासून पूर्णपणे वेगळे राहत होते. त्यांनी हनुमान पाजले आणि त्यांचा थर दूर केला. जेथे सगळे त्यांना राक्षस समजत होते, तेथे या वनवासियांनी निस्वार्थ प्रेम पाहून हनुमानजी भावुक झाले. परत जाण्यापूर्वी त्यांनी त्या जमातीला एक वचन दिले. ते म्हणाले, मी तुम्हाला सोडून जाणार नाही. मी एक वचन देतो की मी पुन्हा येईन आणि तुमच्या येणाऱ्या प्रत्येक नव्या पिढीला ब्रह्मज्ञान देईन. याच वचनाची पूर्तता करण्यासाठी हनुमानजी आजही येतात असा दावा केला जातो. असे मानले जाते की हनुमानजी दर 41 वर्षाच्या अंतराने येथे प्रगट होतात.